नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। साक्रीची आमदारकी मंजुळा गावितांनी राखली, समर्थकांचा जल्लोष। धुळे ग्रामीण मध्ये रामराज्य, कुणाल पाटलांचा पराभव। धुळे शहरात भाजपाचे कमळ फुलले। मोबाईलचा अतिरेकी वापर घातकच, आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन। आणि विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळला। आता बातम्या विस्ताराने। साक्रीत महाविकास आघाडीचे उमेदवारांचा पराभव करीत मंजुळा गावित पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। शिंदे गट शिवसेनेच्या गावित विजयी झाल्याने समर्थक, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत त्यांचा सत्कार केला आहे। साक्री विधानसभा मतदारसंघात शिंदे गट शिवसेनेकडून पुन्हा एकदा मंजुळा गावित निवडणूक रिंगणात होत्यात। काँग्रेस महाविकास आघाडीकडून प्रवीण चौरे निवडणूक रिंगणात होते। आमदार मंजुळा गावित आणि प्रवीण चौरे यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत मंजुळा गावित यांनी प्रवीण चौरे यांचा पराभव केला आहे। शिंदे गट शिवसेनेच्या मंजुळा गावित पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करीत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद उत्सव साजरा केला। दरम्यान हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी मंजुळा गावित यांची प्रत्यक्ष भेट घेत सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांना पराभवाचा जबरदस्त धक्का बसला आहे। भाजपाचे राम भदाणे यांनी तब्बल 66,000चा लीड घेत कुणाल पाटील यांचा पराभव केला। निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे राम भदाणे यांच्यात थेट लढत झाली। यात पोस्टल मते वगळता मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत राम भदाणे आघाडीवर होते। दरम्यान तब्बल 66,000 मतांचे मताधिक्य मिळवित भदाणे यांनी आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला आहे। या विजयी निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला। फटाक्यांच्या आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी भाजप व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या अनुप अग्रवाल तब्बल 44,000चे मताधिक्य मिळवित विजयी झाले आहेत। अग्रवाल विजय होताच त्यांच्या समर्थकांनी शहरात एकच जल्लोष करीत विजय रॅली काढीत जनतेचे आभार मानले आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीचे अनुप अग्रवाल, ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीचे अनिल गोटे आणि MIM पक्षाचे आमदार फारुख शहा यांच्यात तब्बल चुरशीची लढत झाली। यात भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल तब्बल 44,000 मतांचे मताधिक्य मिळवित विजयी झाले आहेत। अग्रवाल यांच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांसह समर्थकांनी शहरात एकच जल्लोष केला होता। विजयी प्रमाणपत्र घेत मतमोजणी केंद्रापासून निघालेल्या विजय रॅलीचा समारोप भाजप संपर्क कार्यालयात करण्यात आला। अनुप अग्रवाल यांना प्रत्यक्ष भेटून अनेकांनी शुभेच्छा दिल्यात। समर्थक कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात उत्सवच साजरा केला। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC's लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570। मोबाईलचा अतिरेकी वापर शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी घातक आहे।
हर घर गीता अभियान अंतर्गत प्रत्येकानेच अध्यात्माकडे वळून गीता अभ्यास केला पाहिजे असे आवाहन आयोजित कार्यक्रमातून करण्यात आले आहे. अपना परिवार ग्रुपच्या वतीने धुळे शहरातील चितोड रोड लगत असलेल्या शिवशक्ती मंगल कार्यालय येथे हर घर गीता अभियान अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 24 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमास डॉक्टर कुणाल परदेशी, सुनील परदेशी यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी किरण सोनार, शांतीलाल परदेशी, विलास सोनार, वामन खेरनार, प्रवीण सोनार, शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी मोबाईलचा होणारा गैरवापर, उद्यापासून होणारी हानी याविषयी मार्गदर्शन केले. हर घर गीता अभियान अंतर्गत प्रत्येकाने भगवद्गीतेचे वाचन व चिंतन म्हणून केले पाहिजे. त्यासाठी भगवद्गीता प्रत्येकाच्या घरी असावी असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. धुळे ग्रामीण हा परंपरेने त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. या विधानसभा निवडणुकीत राम बदाणे यांच्याकडून पाटील यांच्या पराभवाची धूळ चारण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या पराभवाची कारणं मीमांस शोधली जात आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा सतत एकत्र अंमल होता. सन 2009चा अपवाद वगळता गेली अनेक वर्ष माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर 2014 पासून सतत 2 टर्म आमदार कुणाल पाटील यांच्या मतदारसंघावर पकड होती. आमदार कुणाल पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव केला होता. आता देखील त्यांचा विजय निश्चित मानला जात असतानाच यंदा मात्र राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचा 66,000चे मताधिक्य घेत पराभव करीत आपल्या आई व वडिलांच्या पराभवाचा राजकीय बदला घेतला आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या पराभवाने जवाहर गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या पराभवाची कारणं मीमांस शोधली जात आहेत. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.